सर्वांना नमस्कार. हे बघा, हे RTO आहे. RTOमध्ये जे आपले परप्रांतीय जेवढे पण लोक आहेत ते कुठून आलेले आहेत किंवा कुठल्या एरियातनं आलेले आहेत ते काही माहिती नाही मला, पण आपल्या नितीन RTOमध्ये सगळेजण मराठी शिकण्यासाठी आलेले आहेत. तर नमस्कार. वीडियो देखता हूँ. अरे बापरे, धन्यवाद. आपको फॉलो भी किया. अच्छा, धन्यवाद. आप अभी मराठी सीख रहे तो कैसा लग रहा है आपको? अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. तो क्या महाराष्ट्र का मुख्य भाषा मराठी है. हाँ, तो आपको क्या लगता है? बहुत अच्छा. बहुत अच्छा लगता है. तो सब लोग ने सीखना चाहिए ना मराठी. वेरी गुड. आपको क्या लगता है? तो अभी जमतं है ना बोलायला? जमतं का? बरं, शिका. हां. फोटो चिपकवू नका. एक वेळेस स्टॅपलर मारला ना तरी पण चालेल. फोटो चिपकवू नका. कारण की आपल्याला एक फोटो सर्टिफिकेटला लावायचा आहे म्हणून फोटो चिपकवू नका. हा. तुमचे व्हिडिओ लय छान आहे. अरे धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला काय वाटतं? मतलब आप अभी आए हो यहाँ पे मराठी सीखने के लिए, तो मतलब आज आए हो क्या बहुत दिनों से आ रहे? आज ही से आए. तो आपको क्या लगता है मराठी सीखना चाहिए कि नहीं? जोर से बोलो ना ज़रा. सीखना चाहिए. अपन महाराष्ट्र में रहते तो मराठी आना चाहिए ना. मतलब पेट भर रहे तो मराठी आना ज़रूरी है. अच्छा, व्हेरी गुड. डन. काका कुठून आले हो तुम्ही? मुंबईवरून आले. मग तुम्हाला मराठी तर येते पूर्ण? हां, मग सर्टिफिकेट घ्यायला आलेत? ट्रेनिंग चालू आहे ना. ट्रेनिंग नवीन आहे. आजच आले तुम्ही ट्रेनिंग. कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं ना. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला मराठी आलीच पाहिजे, बोललंच पाहिजे. पोट भरतो तर मग मराठी आलीच पाहिजे. धन्यवाद. हे लय बघतात आपल्याकडं, यांचं आपण थोडंसं बोलूया यांना. नमस्कार. बोला, काय वाटतं तुम्हाला? सर्टिफिकेट घ्यायला आले तुम्ही. किती दिवस झाला? तुम्हाला काही त्रास झाला का मराठी शिकायला? मराठी शिकण्यासाठी काय अडथळा आला का? फर्स्ट डे. मराठी येते? थोडं मराठी थोडी येते मराठी येते. मग तुम्हाला काय वाटतं मराठी पूर्ण आली पाहिजे का? पूर्ण आले पाहिजे. आली पाहिजे. राहायचं तर पूर्ण पाहिजे ना. अच्छा. मग आवड आहे ना मराठी शिकण्यामध्ये? चालेल. काय असा त्रास नाही ना? त्रास नाही. साधी सिंपल आहे आपली मराठी, एवढी काय अवघड नाही. रिक्षा चालायचं मराठी, महाराष्ट्रात राहिलं तर मराठी बोलणं. अरे व्हेरी गुड. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? फर्स्ट डे तो सीखने का है ना, जिद्द. ऐसा देखो मेरा जिद है, मैं सीखना चाहता हूँ. मराठी महाराष्ट्राची भाषा आहे. हां, मराठी शिकणार आहे. हां, असं बोलायचं. ठीक आहे. मराठी मला छान वाटतं. हां, मराठी छान वाटते. मराठीचा अभिमान वाटतो मला. असं शिका. ठीक आहे. हां, महाराष्ट्र सन्मान करा. हां, भाषा सन्मान करा. मराठीचा सन्मान करा. बरोबर. धन्यवाद. थोडंसं आले त्यांचं शूट. हां, काका तुम्ही लय नाराज दिसता काय? हां, मग पहिला दिवस आहे तुमचा. मग तुम्हाला काय वाटतं आता? त्रास वाटतो का काही? मग तुम्ही किती वर्ष झालं महाराष्ट्रात राहत आहे? 15 वर्ष झाले. पण मराठी थोडी तरी येत असेल ना? भरपूर येते. मग काय असं त्रास नाही वाटत ना? आनंद आहे ना? आनंद आहे. छान आहे. हां, चांगलं आहे. व्हेरी गुड. महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी शिकायला पाहिजे. येस. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलीच पाहिजे. जास्ती नाही तर थोडं तर पाहिजे. हां, बरोबर बोलतोय तुम्ही. एकदम बरोबर. थांब आता या आपल्या काका, तुम्ही किती वर्ष झालं राहता इकडं मुंबईमध्ये? 35 वर्ष झाले. मग तुम्हाला काय वाटतं? मराठी शिकायला पाहिजे. शिकला होता. हां, थोडा कमी आहे. थोडं कमी आहे का?
थोडं येतं तेच लय महत्वाचं आहे हो. ही कमी आहे हा मग थोडं पूर्ण शिका आता. तुम्ही मला शिकवा मराठी. शिकवणार नक्की नक्की शिकवणार मी. मग तुम्हाला काय वाटतं आनंद वाटतो ना काय दुःख वाटत नाही ना. नाही, वाजव ना. हा चांगलं आहे. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलंच पाहिजे. इथे राहायचे तर मराठी शिकायची. यस यस बरोबर 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 धन्यवाद धन्यवाद. हे बघा सगळ्यांच्या मनामध्ये चांगली आपुलकी आहे. कुठल्या प्रकारचं कोणाला काय म्हणजे असं वाटत नाही आहे की मला मराठी शिकायला नाही पाहिजे. सगळे चौकुशीने आपलं हसत मुखाने बोलत आहेत आणि व्हिडिओ पण करण्यासाठी ते राजी झालेले आहेत. काका तुम्ही किती वर्ष झालं महाराष्ट्रात राहत आहे? 30 वर्ष झाले. मग तुम्हाला कधी असं वाटलं का मराठी शिकायची इच्छा वाटली होती का पहिलं? अच्छा अच्छा थोडीफार येत होती पहिल्यापासून म्हणजे आता पण थोडीफार येते. मग काय वाटतं मराठी आली पाहिजे ना पूर्ण? जेवढी आपल्याला सण होईल तेवढी तर आली पाहिजे ना. म्हणजे लोकांशी बोलण्यासाठी महाराष्ट्रात राहतोय आपण पोट भरतो तर थोडीफार महाराष्ट्र. माझी इच्छा अशी की पूर्णच मराठी शिका काही तकलीफ नाही आहे. हां आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण टोटल भाषा किती आहेत? हां 36 भाषा आहे ना? कमी आहे बरं. XYZ काय आहे? हां मग उसमें त्याच्यामधल्या आपल्याला 4-5 भाषा आल्या तरी बस झालं ना. एक हिंदी मराठी इंग्लिश हां अगोदर नॉर्मली. हां बरं चला बरं वाटलं तुमच्याशी बोलून. असंच धन्यवाद धन्यवाद. पुढे राहा आयुष्यामध्ये. हे बघा आता हे ना हे बघा हे पण आलेले आहेत. कुठून आले जाता तुम्ही? आप कहाँ से आए हो? कहाँ से आए हो? यूपी उत्तर प्रदेश. उपवन. हां म्हणजे उपवनवरून आलेले आहेत. हां पण आज कितवा दिन है? पहला. हाँ तो इतना दिन से आप क्यों नहीं आए? अच्छा आज इधर मालूम पड़ा तो इतना दिन से मालूम नहीं था आपको. लेकिन मराठी भाषा के ऊपर बहुत ये चल रहा था ना तो तभी आपको किसी ने बताया नहीं क्या? अच्छा अच्छा अच्छी बात. अच्छा 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 शिका शिका मराठी शिका मराठी शिका. काय अवघड नाही आहे सोपी आहे आपली मराठी. एवढी अवघड नाही आहे. शिका शिका. चला हो तुम्हाला काय वाटतं साहेब महाराष्ट्रात किती वर्षापासून राहता? 20 वर्षापासून राहत आहे. तुम्हाला काय वाटतं मराठी आली पाहिजे ना? मराठीची आवड आहे का तुम्हाला? आवड मराठी आता ही नहीं. मराठी की सीखने की इच्छा आहे क्या नाही आपको? हां मग ती शिकणार ना. हां मग शिकलंच पाहिजे. हां का हे आपल्या कुठं गेल्यावर इकडे बोला तुम्हाला येतं ना मराठी? हां ये रे बाबा इकडे. हां हे बघा हा आपला वाघाई स्टेटमधलाच आहे. काय बाबा महाराष्ट्रात किती वर्ष झालं राहतोय? 5 वर्ष झाले. मग मराठी येते ना? मराठी शिकण्याची इच्छा आहे. बरं बरं ठीक आहे. थोडीफार येत नाही का? थोडीफार येते समजायला. ठीक आहे ठीक आहे. शिक बाबा शिक मराठी शिका. ठीक आहे चालेल चालेल. ते बघा हे आपण RTOमध्ये आहे नितीनच्या RTOमध्ये. काही लोक म्हणजे आपलं हां हां बरं ठीक आहे. हे घे धर. आता सांगा. सर्वांना नमस्कार. आणि हे जे आपले सगळे बंधू आहेत भले ते परप्रांतीय असू दे किंवा काही असू दे ते कसे म्हणजे एक आपली समाजाचीच माणसं आहेत. त्यांना काय आपण तोडून वगैरे काय म्हणजे चालत नाही. आपण सगळ्यांना समान धरूनच चालत असतो प्रत्येक नागरिकाला. पण एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहताय तर तुम्हाला मराठी भाषा आलीच पाहिजे. कारण कसं एकदम परदेशामध्ये आपण जर गेलो तर त्यांच्या इथे गेलो तर त्यांच्यासारखी भाषा आपल्याला बोलावी लागते. आणि जर ती भाषा आपल्याला समजलीच नाही तर आपण कसं चालणार ना. तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राहतात तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. कोणता एवढी काही अवघड नाही. मराठी भाषा खूप सोपी साधी सिंपल आपली भाषा आहे तर ती आलीच पाहिजे. आणि ज्यांना आवड आहे ते लोक तर आलेले आहेत. आणि काही लोक ज्यांना म्हणजे माहिती असून कधी येत नसतील किंवा त्यांना शिकायची इच्छाच नसेल तर त्यांनी आपलं महाराष्ट्र सोडून डायरेक्ट त्यांच्या UP बिहारची
जिकडे जे राहतात तिकडे त्यांनी कुशल जावं निघून, पण इथे राहायचं आहे तर इथे चांगलं शिका, चांगलं राहा, एवढीच माझी अपेक्षा आहे. चला धन्यवाद. माझं नाव तर तुम्हाला सगळ्याला माहितीचं, नाव सांगायची काय गरज नाही. चला धन्यवाद.